नमस्कार. मोदक म्हटले की ते बाप्पाला खूपच आवडतात आणि जेव्हा घरात गणपती असतो तेव्हा रोज 10 दिवस बाप्पासाठी काय प्रसाद बनवायचा हा सुद्धा आपण विचार करत असतो. त्यातच जास्त वेळसुद्धा नसतो, म्हणून कमी वेळात झटपट हे घरातील साहित्यात सोप्या पद्धतीने आज मोदक बनवूया. त्यासाठी कढई तापायला ठेवली, त्यामध्ये पाववाटी आपण पांढऱ्या कलरची तीळ घेतलेली आहे. ती थोडीशी लालसर होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायची आहे, जास्त कडक भाजायची नाही. त्यानंतर आता परत त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा थोडेसे लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याची साल लगेचच निघून जाते. त्यानंतर शेंगदाणे गार झाल्यानंतर संपूर्ण साल काढून घ्यायची, जेवढी साल निघते तेवढा प्रयत्न करायचा. त्यानंतर जी आपण तीळ भाजलेली होती ती मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर भाजलेले शेंगदाणेसुद्धा मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर आता यामध्ये पुढील साहित्य टाकूया. 1 चमचा इलायची पावडर टाकून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये आपण 1 वाटी बारीक कापून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गूळ संपूर्ण बारीक कापून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा. त्यानंतर गूळ टाकल्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. हे संपूर्ण सारण आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकता संपूर्ण सारण छान वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक किंवा जास्त जाडसरसुद्धा नाही, व्यवस्थित प्रमाण वगैरे घेऊन आपण हे तळून घेतलेलं आहे. त्यानंतर सारण छान असं थोडंसं गार झालं की लगेचच साचा घ्यायचा. त्या साच्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे सारण साच्यामध्ये चिटकणार नाही, मोदक लगेचच निघून जातील. अशा पद्धतीने सारण आपल्याला वरून प्रेस करून भरून घ्यायचं आहे. संपूर्ण सारण छान प्रेस करून आपल्याला याचे छान छोटे छोटे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. संध्याकाळच्या आरतीला जरा घाईच होते, त्यावेळेस स्वयंपाकसुद्धा असतो. त्यावेळेस जर तुम्ही अशा पद्धतीने हे झटपट मोदक बनवले तर प्रसादासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. छान छोटे छोटे साच्यामध्ये सारण टाकून आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहे. अगदी झटपट रेसिपी होते, सर्वांना आवडेलसुद्धा. अगदी विचारतीलसुद्धा की तुम्ही हे मोदक कसे बनवलेत. एवढी सोपी ही रेसिपी आहेत. छान साच्यामध्ये प्रेस करून करून छोटे छोटे मोदक बनवून घ्यायचे. बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी परफेक्ट साध्या पद्धतीने कमी साहित्यात, घरगुती साहित्यात आपण हे मोदक बनवलेले आहेत. तीळ शेंगदाण्याचे हे मोदक एवढे पटकन होतात, अगदी अर्धा ताससुद्धा लागत नाही. संध्याकाळच्या किंवा सकाळच्या आरतीसाठी झटपट हे खुसखुशीत मोदक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. बघू शकता छान आपण साच्यामध्ये अगदी परफेक्ट असे मोदक तयार करून घेतलेले आहेत. अगदी खुसखुशीत झालेले होते, जरासुद्धा कडक होत नाही. परफेक्ट रेसिपी आहे. गणपती बाप्पाच्या आरतीसाठी तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करू शकतात. एकदा ही मोदकांची, तिळगुळाच्या मोदकांची रेसिपी नक्की ट्राय करा, सगळ्यांना खूपच आवडेल.